कथेची सामुग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. आयुष्य करी उन तरी मज आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. तुका म्हणे हानी या वेगळी मना न आणि, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. हे देवा, कथा ही सामुग्री आहे. ही सामुग्री मला सोबत नेण्यासाठी मला कथा ऐकण्याची बळ दे, ताकद दे. माझं गात्र लयाला जाऊ दे नकोस. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. हे प्रभू, तुझी कथा ऐकण्यासाठी एवढं बळ दे की मी एकाग्र चित्तानं कोणत्याच प्रकारची हालचाल न करता तुझी कथा ऐकली पाहिजे. माझी पाठ दुखू देऊ नको, माझे गुडघे दुखू देऊ नको, माझं डोकं दुखू देऊ नको, मला चहाची आठवण येऊ देऊ नको. 4 वाजले की लोकांचं डोकं दुखते म्हणे, काही काहींचं दुखतं. हो, मला एका कथेमध्ये झेंडूबामचा वास आला. मी बघितलं, एक महिला आवाज होती. म्हटलं ताई का बरं डोकं दुखायला लागलं? म्हणजे झेंडूबामला राहतं का? नाही, तसं राहणार नाही आहे, ते चहा घेतल्याशिवाय राहणार. म्हणलं शाव. त्यांचा टी टाइम झाला म्हणजे त्यांना अस्वस्थता वाटते. हे नाही, बऱ्याच ठिकाणी कथेमध्ये बरोबर 3:30-4 वाजले की सूर्यफुलाचं जर शेतामध्ये सूर्यफूल उन्हाच्या वेळेला जसं खाली लावून पडतं ना, तसे यांचे चेहरे होऊन जाऊ पडल्यासारखे. क्यों ऐसा क्यों? हमारा टी टाइम हो गया ना महाराज. हे नाही, चहा वाचून है ना. मागावं काय मागावं? काही मागणी हे आम्हा अनुचित. कथेची सामुग्री, कथेची सामुग्री ही कथा सोबत जाणार आहे. आपल्या हे केलेलं जे पुण्य आहे, श्रवण पुण्य, श्रवण भक्ती केलेली आपण, हे सगळं सोबत जाणार. देह अवसानावरी, हे प्रभू, ही सामुग्री मला संचित करण्यासाठी माझा देह सदृढ होते, राहू दे. अवसानावरी म्हणजे सदृढ राहू दे. नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. हे पांडुरंगा, माझे गात्र जे आहेत, अवयव जे आहेत, ते सदृढ असू दे. त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. याच्या मोबदल्यात काय करायला लागलं तर, आयुष्य करी उन परी मज आवडो कीर्तन. लागलं तर काय कर, माझं आयुष्य कमी कर. काय कर? लागलं तर माझं आयुष्य कमी कर, पण माझे गात्र भंगाला जाऊ देऊ नकोस. मग तुकोबा आहे म्हटलं, तुका म्हणे हानी, माझ्या जीवनात काय जे हानी करायची असेल तर हीच कर. आयुष्य करी उन, ही हानी कर. गात्र दुखण्यात किंवा गात्र दिले झालेत अशी हानी करू नको. कारण मला कथा ही तुझी सामुग्री आहे ना, ही मला सोबत न्यायची. मागणी अशी असेल, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा. या संतांशी निर्विहेची मजदी, आणि का तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार होई देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. ज्ञानोबायांना मागणी विचारावी महाराज. आता विश्वात्मके देवे येणे, वाघ यज्ञ तोषावे तोषोनी, जे काळांची तया सत्कर्मे भूता परस्परे पडो. हे का नाही, दुरितांची तिमिर जाव, विश्वस्वधर्म सूर्यभाव, जो जे वांछिल तो ते लावू, प्राणी जातो वर्षात सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटवत या भूता. चला कल्पतरुची आरव. काय सुंदर मागणी महाराज, काय सुंदर मागणी आहे. अहो, ज्या ज्ञानोबरायांना असंख्य त्रास झाला की त्यांच्या झोळीमध्ये विटा आणि माती आणून टाकावी, तुकडे टाकावेत, दगड टाकावेत, ज्यांना खाण्यापासून वंचित करावं, लात मारून काढून द्यावं, मटकं फोडून टाकावं, अशा ज्ञानोबरायांनी शेवटी त्याच खळांची व्यंकटी सांडो असं म्हणलेलं आहे ना. जे खळांची, खळ म्हणजे वाईट वृत्तीचे,
त्यांची वृत्ती सांडोही. हो, समाजात असंख्य वाईट लोक आहेत महाराज. त्यांना स्वतःचंही नुकसान समजत नाही, एवढे वाईट आहेत की आपल्या यात नुकसान काय होणार आहे हे सुद्धा कळत नाही महाराज. कळतंय का? एक पुण्यालाच राहतात, ती सर्व्हिसला आहे, जोडपं आपल्या तिकडे आमच्याच भागातलं आहे, शेलगाव बाजारचं, खर्चे कंपनी. ते दोघं जण नवरा बायको माझ्याकडे आले, म्हणजे आमच्या कुंडल्या बघा म्हणलं. मी बघितल्या पत्रिका त्यांच्या. म्हटलं सप्तमातला राहू, म्हटलं हा संतापी असला पाहिजे मनुष्य. म्हणे महाराज एवढा संताप महाराज, ते बोलून दाखवत नाही, काही करत नाही म्हणे. त्यांनी माझा राग जर आला ते नखं खायला सुरुवात करतात म्हणे. मला समजतं यांना राग आला, पण ते काय करतात, त्यांचा राग शांत करण्यासाठी घरातलं काहीतरी फोडतोड केल्याशिवाय त्यांचं मन शांत होत नाही. हा कोणता राग आहे? अहो स्वतःचं नुकसान आहे. स्वतःच्या घरातला आरसा फोडून टाकणे नुकसान कोणाचं आहे? वस्तूंची नासधूस करणे नुकसान कोणाचं आहे? भांडे आपणणे नुकसान कोणाचं आहे? मग त्याने सांगितलं म्हणे मी तरी एवढंच करतो म्हणे महाराज, मी तरी एवढंच करतो, पण माझं पाहून ही पण राग करायला लागली, ही धरलं की काही फोडून टाकते म्हणे. म्हणलं एकूण नुकसान कोणाचं आहे? एकूण नुकसान कोणाचं आहे? नवऱ्याची जरी कमाई असली आणि स्वतः जरी कमाई करत असली तरी नुकसान कोणाचं आहे? स्वतःचं आहे का दुसऱ्याचं आहे? मग याची अक्कल पाहिजे की नाही, की हे आपलं नुकसान होऊन राहिलेलं आहे. एका माऊलीनं कुकरभर मिरचीची भाजी केली. काय केलं? म्हणे मला उपास आहे, मला जेवायचं नाही, तुम्ही सगळे जेवून घ्या. एवढी खारट झाली, एवढी खारट झाली. त्यांनी घरच्यांनी विचारलं का बाई का बरं खारट केली? मुद्दाम केली म्हणे, मी मुद्दाम मीठ टाकलं, मला जेवायचं नव्हतं. डाळ कोणाची खराब झाली? मसाला कोणाचा गेला? शेंगदाणे काजू काय टाकले असेल ते कोणाचे गेले? मग याची तर अक्कल पाहिजे की आपल्याला जेवायचं नाही, पण आपण हे जे यांना वाढणार आहे हे खारट करून ठेवलं, आपण स्वतःच्या हाताने करून ठेवलं, आता हे खाणार नाही म्हणजे फेकूनच द्यावं लागणार. पण याची अक्कल नाही. काय आनंद भेटतो काय माहिती, स्वतः असतात काय असे जे खळांचे ते खळ आहेत, त्याला खळ म्हणतात. काय म्हणतात? अहो ते मी साधारण उदाहरण दिलं आपल्या स्वतःच्या घरातलं. इतरांबद्दल वाईट विचार करणारे, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नसणारे खळ म्हणतात त्यांना. म्हणून जे खळांची व्यंकटी म्हणजे त्यांची वृत्ती अशी जी झालेली आहे ती सांडव. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वर भगवान विष्णू, ज्ञानेश भगवान आहेत, ते म्हणतात आशांची व्यंकटी सांडव. ज्यांनी त्रास दिला त्यांचं सुद्धा वृत्ती बदलो अशी म्हणणारी संत आहेत महाराज. मागणी अशी असं. इथे भगवंत मागणारे आहेत, देणारा अधिकारी नाहीये. सामान्य जीव आहे, सतराजित काय सामान्य जीव आहे. मागणारे भगवंत आहेत, अधिकारी मागणारे, पण देणारा अधिकारी नाहीये. आणि दुसरा देणारा आणि घेणारा अधिकारी. देवांना संतांनी मागावं, देवाने ती पुरवावी. असं संतांनी संतांना मागावं, संतांनी संतांना मागणी केलेली. महाराज कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढी कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. शेवटी फार गोड सांगतात तुकोबराय महाराज. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. हा संतांचा अधिकार एवढा आहे की जगद्गुरु असलेले तुकोबराय सुद्धा म्हणतात की कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. अहो माझ्यावर एवढी कृपा करा. कोणती? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती. कोण म्हणतंय? तुकोबराय. कोणाला? संतांना. संतांनी संतांना केलेली मागणी. आज मागणीचा दिवस म्हणून सांगतोय. संतांनी
संतांकडे गेली मागणी. संत देण्याचे अधिकारी आहे, संत घेण्याचे अधिकारी. किती अधिकारी आहे घेण्याचे आणि देण्याचे? तुकोबराय संत असून सुद्धा घेण्याचे अधिकारी. ते म्हणतात तुका म्हणे तुम्ही, त्याच्या आधी सांगतात अनाथ, अपराधी, पतित, आगळा. आता सांगा मला, तुकोबराय अनाथ होते का? अपराधी होते का? पातकी होते का? तरी सुद्धा स्वतःला म्हणून घेतात ते मी अनाथ आहे देवा, कारण तुम्ही माझे नाथ आहे, माझ्यापासून दूर गेलेले आहेत. खरे महाराज, नवरा हा बायकोचा नाथ असतो. नाथ म्हणजे नाकातले नाथ नाही, नाथ म्हणजे पतिदेव. हा, म्हणून ती सनाथ झालेली असते. पती परमेश्वर आहे, ती सनाथ झाली आहे. तसं संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा सनाथ आहे, आम्ही सुद्धा पती केलेला आहे, आम्ही सुद्धा मंगळसूत्र घातलंय त्याच्या नावाचं. कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, हे का नाही? हा, आम्ही सुद्धा सनाथ झालेलो आहे. आम्ही सुद्धा त्या परमात्म्याचे पातिव्रत्य पत्करलेले, आम्ही सुद्धा पतिव्रत आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. पतिव्रतेला जसा भ्रतार प्रमाण असतो, ती पतिव्रता पातिव्रत्य बाळत असते, तसा आम्हा नारायण तैशापरी आम्ही त्याच्याशी विवाह केलेला आहे. हा, ज्ञानोबाला सांगतात महाराज, दुरुळा अंबुला केला गे बाय ब्रह्मादिकान तो बरे ठाई. दुरुळा म्हणजे दूरचा, अंबुला म्हणजे पती.